नमस्कार मंडळी, मी सध्या निघालो आहे दत्त महाराजच्या यात्रेला. यात्रा कुठं आहे? जे माझं गाव आहे चानी कामठवाडा, त्याला लागूनच 5 किलोमीटर अंतरावर जांभोरा आहे. तर इथं खूप प्रसिद्ध आणि खूप जुनं मंदिर आहे दत्त महाराजाचं. तिथं दरवर्षी यात्रा भरत असते, तिथं जाणार आहे. आणि तिथं जुन्या आठवणी पण आहे, कारण लहानपणी आम्ही तिथं बैलबंडीनं जात होतो. त्या टाईमला गाड्या होत्या पण भरपूर प्रमाणात नव्हत्या, त्यामुळे आम्ही बैलबंडीनं जात होतो. त्याच्यानंतर माझ्या गावाला लागूनच चिखणी आहे, तर ते 3 किलोमीटर अंतरावरच आहे माझ्या गावापासून. तर तिथे जाणार आहे. तिथे दत्त महाराजाचं मंदिर आहे, तिथे आज यात्रा आहे. तर दोन्ही यात्रा आपण आज कव्हर करू. तर चला माझ्यासोबत यात्रेला आज. आता पोहोचलो मी जांभोऱ्याला. आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ देवाचं. आता झालं आमचं दर्शन दत्तात्रेय महाराजाचं. या यात्रेबद्दल आमच्या भरपूर आठवणी आहे. आठवणी म्हणजे अशा की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमचे काका वगैरे आम्हाला मस्त बैलबंडीत आणत होते. इथं आम्ही डबे घेऊन येत होतो, डबे मस्त इथं जेवण करत होतो. लय आठवणी आमच्या इथं. तशी आता क्रेज नाही राहिली. जुनी जे क्रेज होती यात्रेची, आता ते क्रेज नाही राहिली, कारण की यात्रा आता कुठेही आहे. यवतमाळात सर्कस असते, यवतमाळात मीना बाजार असते. आता यात्रेबद्दल आणि वस्तू ज्या आहेत त्या वस्तू कुठेही भेटू राहिल्या. आता यवतमाळात म्हणा की खेडेगावात ग्रामीण भागात कुठेही भेटते. तर आता यात्रेची क्रेज कमी झाली, पण मजा तेच आहे आता आहे. आणि यायला मस्त वाटते इथं. तर हे यात्रा जे आहे 3 दिवस आहे इथून, म्हणजे आजची 4 तारीख, 4, 5, 6 तारखेपर्यंत. तर तुम्हाला जर वाटलं तुम्ही या यात्रेमध्ये नक्की या आणि दर्शन पण घ्या दत्तात्रेय महाराजाचं. आणि विशेष म्हणजे जे आपले लोकल जे व्यावसायिक आहे, लोकल जे धंदेवाले लोक आहे, त्यांना मदत करा. इथं आल्यानंतर काही वस्तू विकत घ्या त्यांच्याजवळून. त्यांच्यासाठी हेच एक बाजारपेठ असते. आता जांभोऱ्याची यात्रा झाली. आता आम्ही चाललो चिखणीला. इथून फक्त 6 ते 7 किलोमीटर येते चिखणी. तर सध्या मी आलो आहे इथं चिखणीला. तर मला आमंत्रित केलं भाऊंनी. माझे मित्र आहे गोपने भाऊ. माझ्या गावाजवळच आहे 3 किलोमीटर, पण मला जास्त आयडिया नव्हती का बा चिखणीला पण यात्रा भरते, हे माहिती नव्हतं. तर यांनी सांगितलं, कारण हे या गावचे आहे, हे माझे मित्र यवतमाळला राहतात, गोपने भाऊ. यांनी सांगितलं की इथं यात्रा भरते, या. तर मी आलो. आता एक आपण आतमध्ये जाऊ, देवाचं दर्शन घेऊ. आणि मस्त असं सुंदर स्वयंपाक करून आपल्या यशोदेने केला आणि लल्लाने मांडीवर घेतला. का ना म्हणजे का. आता मी आलो दत्त महाराजाच्या किचनमध्ये, चिखणीमधील जे मंदिर आहे ना तिथं. तर तुम्हाला इथं कन्या दाखवतो. कन्या म्हणजे काय असते माहिती आहे का? कन्या काय असते का? ज्वारीच्या कन्या. हां, ज्वारी बारीक दडून त्याच्या नाही, बारीक नाही, थोडं जाडसर ठेवलं जाते, त्याच्यापासून कन्या बनते. म्हणजे जसं आपण भात बनवतो तसा कन्या बनते. तुम्हाला कन्या दाखवते. तर कन्या किती प्रमाणात बनला आहे म्हणून पहा. अजून काहीच नाही झालं, हे पुरं भरची. आणि यांचं म्हणणं आहे की हे काहीच नाही झाले. असं समजा की एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून होईल कन्या. इतका मोठा कन्या, कारण रात्री तर महाप्रसाद असते. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल, ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, बाय बाय.